एकविरा देवी जय. त्यांच्यासोबत तू चल, तू पाण्यात जास, आज काय वाटतोस? तर नमस्कार मित्रांनो, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे दीपेश वाले व्लॉग्स चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण आता कुठे आलोय बघू शकता. पण अलिबाग कोलेवाड्यामध्ये आलोय. आता आपल्या एकविराची पालखी निघते, त्यांची त्या दादांपासून संवाद साधूया. थोडा कसा काय परंपरा त्यांची आपण जाणून घेऊया. तर थांबा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलेलो आहे अलिबाग कोलेवाड्यामध्ये, किल्लेपाडा या गावामध्ये. तर विशेष म्हणजे यायचं कारण का, या गावाची पालखी एक विशेष पावसाळी असते. सगळ्या पालख्या आपण बघतात चैताला जातात किंवा एप्रिल महिन्यामध्ये जातात, पण या गावात एक खास वैशिष्ट्य म्हणजे पावसाळी पालखी काढतात हे लोक. तर आता ही परंपरा कधीपासून सुरू केली तुम्ही पालखी? 12 वर्ष झाली. आता 12 वर्ष आपलं चालू आहे. अच्छा, ना आपल्या मंडळाचं नाव अलिबाग कोलेवाडा किल्लेपाडा मित्र मंडळ. नक्कीच हा नामांकित मंडळ आहे मित्रांनो. आणि पालखीची मजा एक अनोखीच असते ना. आज आपण आलोय रात्रीचं, मला बहुतेक वाजले तर 2:30 इथे यायला, आणि सकाळी 7ला आरती होणार. तिथून आपल्या जो व्हिडिओमध्ये एन्जॉय असणार आहे पालखीचा सगळ्यांचा, असा तुम्हाला पूर्ण बघायला भेटणार आहे. आपल्या व्हिडिओ सोबत कंटिन्यू राहा. आणि एकच बोलणार, आई माऊलीचा पालखी बाग किती सुंदर सजवली आहे मित्रांनो, हे बघा. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की बघा, सर्वच्या सर्व मंडळी रात्रभर काम करतात. आहे बघा, सर्व पोरा एक पण पोरगा असं नाही का, सर्वच्या सर्व काम करतात. आहे बघा, सगळे टेम्पो वगैरे भरून टाकले ते, हे बघा मस्त आहे बघा. आणि आता उद्या सकाळी पहा तुम्ही कसं काय सर्व एकदम नियोजन आहे बघा. मंदिर पण एकदम सुंदर सजवलं, पताके बिताका लावतील आता रात्रीचे. हा या या, काकाचा फुल जोश आहे. काकाचा जोश बघा ना, काकाचा. टॉप शो डेंजर जोश आहे पोरांच्यात. बाकी उद्या सर्वांनी या. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता खास उद्यासाठी केवढे फटाके आणले ते बघा. फुल स्प्रे बी उद्या फुल धमाल मस्ती होणार आहे. आणि उद्याची हे बघा कशी फुल तयारी चालू. दादाचा पण फुल खुश आहे. आणि दादा, उद्या आपली पालखी निघणार, काय चालू आहे आणि काय उत्साह तुमच्या मनामध्ये? दादा, तुमच्या मनामध्ये काय उत्साह आहे? दादा नर्वस झाले. फुल जल्लोष होणार आहे आमचा. पालखी निघणार आहे उद्या फिरायला. एकविरायला 5 दिवस जाणार आहे. 5 दिवस. तर मित्रांनो, तुम्ही बघू असेल तर दादा म्हणता किती जल्लोष. तर मित्रांनो, असाच उत्साह आणि जल्लोष तुम्ही बघत राहा. आणि एवढा त्यांच्या मनामध्ये उत्साह आणा पाऊस ते. आणि आता त्यांच्या मनामध्ये होता का पाऊस पडला पाहिजे. आणि आता पावसाने पण हा काढले आणि पाऊस पण चालू झालेला आहे. तर तुम्ही उद्या कंटिन्यू राहा आणि बघा उद्याची धमाल मस्ती बघत राहा. तर मित्रांनो, आपण आता सकाळी डायरेक्ट आरतीला येऊ आणि तिथूनच पालखी पूर्ण गावामध्ये मिरवेल. ती तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि एन्जॉय करा. हे बघू शकता मित्रांनो मंदिर. आणि आता तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि एन्जॉय करा. तर मित्रांनो, आता आपण पोचलोय मंदिराजवळ आणि आता आरती पण चालू झालेली आहे बघा.
बघू शकता पालखी मंदिरातून निघलेली आहे हे बघा. त्यांच्यासोबत तू चल. तू पाण्यात जास आज गावात जास. आओ. बापदेव महाराज की जय. शेवटचा भावटेवाला आहे आणि सत्ता सांभाळलेली आहे. चला नंतर भेटू आपण चालू मध्ये भेटूया. तर मित्रांनो आता गावामधून पालखी पालखी ते निघलेली आहे हे बघा. व्ह्यू पण एकदम मस्त, क्लायमेट पण एकदम सुंदर झाले आहे बघा. जास्त नाचते बाबा.
उदो उदो सगळ्यात जास्त मावशीला जोश आहे. मावशी पक्की ना आता तू सगळी ना लय व्हिडिओ व्हायरल करू तुझी. हे बघा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या मावशीजींचा काकीजींचा ताईजींचा सर्वात जल्लोष आहे. किती उत्साह आहे ना बघू शकता त्यांच्या गावाने. हे बघा मस्त आहे. बघा किती उत्साह तुम्ही बघू शकता. हे बघा ए सगळी इथं आहे करा. कसली व्हिडिओ बनवता सांगा ना इथं कुठली गाणी बोला ना मस्त आहे. ओके ठीक आहे मित्रांनो तुम्ही इथला माहोल बघू शकता कसला भारी झाले. कारण की इथं सगळ्या आपल्या ताईजीनं काकीजींना खरी उत्साह तुम्ही बघू शकता. हे बघा या ताईला आत्याला तर लय उत्साह म्हणून दिसतंय. हे बघा आणि कुठलं गाणी बोलता आता तुम्ही हे वाजवा ना. भाई साहब शाबास भाई फुल माझ्या तुमच्याकडे येतं का अशी माझ्या आई इकडं फुल माझ्या अलिबागला अशी माझ्या. या बघा आता कुठला बोलता अजून फुल आता आईचा उच्चा बघा तुम्ही. या बघा या बघा या फुल माझ्या आईचा. फुल माझ्या कबलची दादा तू आता वाजून मजा आली का. वा 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 या बघा भाई फुल वाईब तुमच्या गावाची वाईब येते भाई. या गावात फुल मजा आहे बघा. का बोलताय ये भाई वाजव तू आईची फरमाईश पुरी कर भाई. आईला फुल जोश त्या लेडीजला फुल जोश राहतो भाई. फुल जोश एकदम फुल क्रेज बघा. तुम्ही व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आणि पूर्ण ब्लॉग बघा भाई.
मावशी बाराकले. काय करू मावशी, फोटो काढू का? आई नाचण्या फोकस करते फक्त. हे बघ आईची स्टेप बघा बाय, फोकस. माझं एक मिनिट. आई फुल फोकस करते नाचण्याने. हे बघा आई गुम झाली, आता आम्हाला गुम व्हायला लागलं वाटतं. तर दादा आज तुमचा एवढ्या महिन्याचा काय बोलतात काय वेट केलेला असतो तो भाई निघून गेला ना, आजचा दिवस उजाडला शेवटी पालखीचा, तर कसा वाटतं तुम्हाला? आतापर्यंत जी पालखीची आम्ही तयारी करत होतो तो विचार करतो कधी दिवस होतील, कधी दिवस येईल, पालखीचा कधी होईल. पण आईमाऊलीने स्वतः तो दिवस निघून गेला आणि आजचा दिवस तो आईमाऊलीचा आहे तो उगवत्या सूर्यासारखा वाटला.
आणि किती पदयात्री आहेत आपल्या पदयात्री आहेत यावर्षी आपल्या पालखीमध्ये? या वर्षी तरी 250-300 तरी आहेत. आपलं 12वं वर्ष आहे ना मंडळाचं काहीतरी? 12 वर्ष. अच्छा. आणि काका असा काय हे म्हणजे तुमचा का तुम्ही एवढ्या लेट पालखी काढता? कारण की सर्व पालखी होऊन जातात आणि तुमचीच म्हणतो वाटतं शेवटची पालखी म्हणजे एकविरायची शेवटची पालखी म्हणजे पावसाळ्यामध्ये शेवटची तर नाही बोलू शकत, पहिली बोलू शकता डायरेक्ट. म्हणजे पावसाळ्यांची पालखी म्हणजे काय असा शास्त्र आहे त्याच्यामध्ये? कारण की आमची तारीख गावामध्ये आता तसं बघायला गेलं तर एक 16 तारखेला बालावरची पालखी निघते. त्यानंतर अजून रेवसवाल्यांच्या पण पालख्या निघतात, साखरेतल्या पण पालख्या निघतात. पण आम्ही हा पालखीचा जो आमचा बापदेवचा उत्सव होते त्या बापदेवचे उत्सव झाल्यानंतर जो आम्हाला जी तारीख निघते त्या तारखेला आम्ही निघतो. अच्छा, धन्यवाद धन्यवाद. आणि पुढील वाटचालीसाठी पण शुभेच्छा. एकदम व्यवस्थित जा आणि एकच जयघोष करत जा. काय? आई माऊलीचा आयलो. जय. पंचीना भाऊसाव ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर बी करा भाई. स्टेटसला ठेवून टाका, फुल आपला ब्लॉग व्हायरल करा आणि कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. तर चला भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला तोपर्यंत टाटा, बाय बाय.